बातम्या सविस्तर पाहूया। हमास इस्रायल युद्ध थांबण्याची चिन्ह समोर दिसत असली तरी प्रत्यक्षात युद्धबंदी लवकरच होईल याचा काही नेम नाही, कारण अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर हमासने पूर्ण सहमती दर्शवलेली नाही। हमासने त्यात काही बदल करून त्यांच्या अटी समोर ठेवल्या आहेत आणि त्या अमेरिकेला तसंच इस्रायललाही मान्य नाहीत। इस्रायलने तर अमेरिकेच्या अटी मान्य करा नाही तर संपूर्ण विनाशासाठी तयार राहा असा निर्वाणीचा इशाराच हमासला दिलाय। तर हमासने इस्रायल मदत केंद्रांवर येणाऱ्या भुकेल्या पॅलेस्टिनींवर जाणून बुजून हल्ले करत असल्याचा गंभीर आरोप केलाय। पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट गाझा पट्टीतून। मार्च 2025 पासून पुन्हा सुरू झालेल्या हमास इस्रायल संघर्षात युद्धविरामाच्या दृष्टीने हालचाली तर सुरू झाल्या, मात्र अमेरिकेने ठेवलेला प्रस्ताव आणि त्यावर हमासने दिलेलं उत्तर यात युद्धविरामाच्या कालखंडाचा मोठा फरक आहे। अमेरिकेचे मध्य आशियाई विशेष राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी हमास समोर मुख्य अटी ठेवल्या आहेत। हमासने तातडीने त्यांच्या ताब्यातील निम्म्या ओलिसांची सुटका करावी, हमासने निम्मे इस्रायली ओलिसांचे मृतदेह सोपवावेत, त्या बदल्यात 60 दिवसांची शस्त्रसंधी केली जाईल आणि इस्रायल 1236 पॅलेस्टिनी नागरिकांची सुटकाही करेल। तर हमासने अमेरिकन प्रस्तावाला अंशतः मान्यता दिली आहे। हमास 10 इस्रायली ओलिसांची सुटका करण्यास तयार आहे। 18 मृतदेह सोपवले जातील। ठरल्याप्रमाणे पॅलेस्टिनी कैद्यांना सोडावे, पॅलेस्टिनींची आंतरराष्ट्रीय मदत सुरळीत करावी, गाझा पट्टीतून इस्रायली सैन्याने पूर्ण माघार घ्यावी, कायमस्वरूपी युद्धविराम करावा अशा अटी हमासने ठेवल्या। यावर अमेरिकेने हा प्रस्ताव पूर्णपणे अमान्य असल्याचं कळवलंय। अमेरिकेने ठेवलेल्या अटी जशाच्या तशा हमासने स्वीकाराव्यात असं अमेरिकेने सुनावलंय। हमासने अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारला तर तातडीने युद्धविरामाबाबत बोलणी सुरू करण्याचं आश्वासनही देण्यात आलंय। तर इस्रायलने हमासला निर्वाणीचा इशारा दिलाय। अमेरिकन विशेष राजदूतांच्या शस्त्रसंधीच्या अटी मान्य करा, अन्यथा संपूर्ण विनाशासाठी तयार रहा असा इशारा इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कात्स यांनी दिलाय। तसंच इस्रायलने गाझावर चोहो बाजूंनी हल्ला सुरू ठेवल्याचंही त्यांनी सांगितलंय। सर्व ओलिसांच्या सुटकेच्या नजीक आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे हमासने इस्रायलवर गंभीर आरोप केलाय। इस्रायल जाणून बुजून मदत केंद्रांच्या आसपास गोळीबार करतंय। मदत केंद्र म्हणजे भुकेल्या पॅलेस्टिनींसाठी इस्रायली जाळं असल्याचा आरोप हमासने केलाय। गेल्या आठवड्यात अमेरिकेकडून स्थापन करण्यात आलेल्या एका मदत केंद्राबाहेर इस्रायली सैन्याने गोळीबार केला होता। त्यात 47 जण जखमी झाले होते। गाझाच्या रफामध्ये गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन या संयुक्त राष्ट्रांकडून स्थापन करण्यात आलेल्या संस्थेकडून मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत। 3 महिन्यानंतर इस्रायलने गाझामध्ये आंतरराष्ट्रीय मदत सोडल्यानंतर या केंद्रांवर अन्न तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंचं वितरण केलं जातं। मात्र याच मदत केंद्रांच्या आड गोळीबार करून इस्रायली सैन्य पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी घेत असल्याचा आरोप हमासने केलाय। आतापर्यंत अशा गोळीबारांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केलाय। तर गोंधळ टाळण्यासाठी हा गोळीबार केल्याचा दावा इस्रायलने केला होता। या प्रकारांवर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेनेही चिंता व्यक्त केली होती। तर या सततच्या युद्धाला आणि उपासमारीला आता पॅलेस्टिनी नागरिक चांगलेच संतापले आहेत। त्यांचा हमासवरचा रोषही आता वाढू लागलाय। आम्ही आता खूप सहन केलंय। आम्ही भुकेने रोज मरतोय। आमची कुणालाही काळजी नाही। कोणत्याही अरब माणसाला आमची पर्वा नाही। आमचा आता केवळ देवावर विश्वास आहे। देवच आम्हाला आता या युद्धातून बाहेर काढेल। आम्हाला हा रक्तपात नकोसा झालाय। आम्हाला आता कुणाकडूनही मदतीची भीक नको। आम्हाला आमचं अन्न स्वतः उगवायचं आहे आणि स्वतःला खाऊ घालायचंय। देव हा रक्तपात थांबवेल अशी आशा करतो। रोजच इथं हत्याकांड होत आहे। आम्ही आता थकलोय। देवा शपथ सांगतोय, थकलोय आम्ही। प्रत्येक पॅलेस्टिनी नागरिकाची एकच मागणी आहे, आबालवृद्ध सर्वांचीच, हे युद्ध थांबावं। शांतता प्रस्थापित व्हावी, तेव्हाच आम्हाला योग्य मदत मिळू शकेल। आमचा या पृथ्वीवरच्या एकाही मुस्लिमावर विश्वास नाहीये, केवळ देवावर विश्वास आहे। तोच आम्हाला या संकटातनं सोडवेल। इकडे अन्न पाणी नाहीये। आता बास झालं, आम्ही लोक आता संपलोय। हमास इस्रायल युद्ध गेले 20 महिने सुरू आहे। तर जानेवारी महिन्यात 1.5 महिन्याची शस्त्रसंधी झाली होती। त्यानंतर मार्च पासून गेले 3 महिने पुन्हा युद्ध सुरू झाले। थोडक्यात गेले 20 महिने केवळ नरसंहार सुरू आहे। गाझावर सातत्याने हल्ले होत आहेत। आतापर्यंत सुमारे 54,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय अशी माहिती गाझाच्या आरोग्य विभागाने दिली आहे। अशात 3 महिने इस्रायलने अन्नकोंडी केल्यानं गाझामधील उपासमारीची स्थिती गंभीर झाली होती। इस्रायलने अंशतः मदत आज सोडली असली तरी ती पुरेशी नाही हे संयुक्त राष्ट्रांनीही बजावलंय। त्यातच मिळेल ती मदत घेण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांची एकच झुंबड उडतीये।
दुसरीकडे इस्रायलनं हमासचे महत्त्वाचे नेते ठार केल्यानं हमासची शक्ती आता कमी होत चालली आहे. त्यामुळे हमासकडे आता मागण्या आणि अटी ठेवण्याची स्थिती नाही असं इस्रायलकडून सुनावण्यात आलंय. त्यामुळे हमास नेमकी आता काय भूमिका घेत आहे, हमास अमेरिकेच्या अटी मान्य करणार का आणि हे युद्ध थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.